PYQ based on chapter structure of atom and nuclei that was asked in CET 2024. The ground state energy of hydrogen atom is minus 13.6 electron volt. The kinetic and potential energy of the electron in the second excited state is respectively. तर सेकंड एक्साइटेड स्टेट विचारली म्हणजे थर्ड ऑर्बिट आहे हे लक्षात घ्या. आता रिलेशन असं असतं टोटल एनर्जी बरोबर निगेटिव्ह ऑफ कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी बाय 2. आणि अजून एक लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड टोटल एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज निगेटिव्ह. मग आता ग्राउंड स्टेटची एनर्जी ही दिली आहे. सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे एन बरोबर 3 हे जर टाकलं तर आपली व्हॅल्यू आली बघा मायनस 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही टोटल एनर्जी आहे. मग कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जी आली म्हणजे कायनेटिक एनर्जी आली 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट प्लस साइन आणि पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू 2 टाइम्स टोटल एनर्जी ती आली मायनस 3.02 इलेक्ट्रॉन व्होल्ट. करेक्ट ऑप्शन ए आहे. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. एवढं करायची गरज नाही बघा. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह जे असेल तो ऑप्शन आहे तो ऑप्शन ए आहे.